आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। हरिअण्णा जाधव यांनी जपली सामाजिक बांधिलकी। पावसामुळे रस्त्यावर पडलेली झाडे तातडीने हटवली। बागलाण तालुक्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली। सोमवारी दुपारी 3 वाजेदरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यात गारपीट झाल्याने द्राक्ष बागा, भाजीपाला, कांदा, मका आदी पिकांना भुईसपाट केले। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। काही ठिकाणी गारपीट झाल्याने उभे पीक आडवे झाले। बागलाण तालुक्यात दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। या वादळी वाऱ्यामुळे कंधाणा फाटा ते चौंदाणे रस्त्यावरील महामार्गावर काही महाकाय झाडे अचानक उन्मळून पडली। त्यामुळे रात्री रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती। झाडे पडल्याची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी व युवकांनी पुढाकार घेतला। कुऱ्हाडीच्या आणि मशिनरीच्या मदतीने हरिअण्णा जाधव व तरुणांनी झाडाच्या फांद्या तोडून बाजूला केल्या। रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत काम सुरू होते। भर पावसात हरिअण्णा जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासात रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला। प्रशासकीय मदत पोहोचविण्यापूर्वी हरिअण्णा जाधव व तरुणांनी दाखवलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे अडकून पडलेल्या शेकडो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला। वाहनधारकांनी सदैव तत्पर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांचे आभार मानले। या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बागू।